31 मे 1725 पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जन्मदिवस ही त्यांची 301वी जन्म जयंती आहे. गेल्या वर्षी 300वी जयंती होती. त्यावेळेस भारत सरकारने अनेक कार्यक्रम केले. खरं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी समाजाला किती माहिती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. अहिल्याबाई होळकरांचा जन्म आत्ताच्या अहिल्यानगरच्या चौडी गावात झाला होता आणि मग त्यांचं होळकरांसंग लग्न झालं. अहिल्याबाई होळकरांची ओळख म्हणजे काय, तर हातामध्ये शिवलिंग. हा फोटो बघितला की कोणी पण सहज म्हणतं की हे अहिल्याबाई होळकर आहेत. त्यांनी प्रचंड कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की गया मथुरा काशी मुक्त करा. अहिल्याबाई होळकरांनी खऱ्या अर्थाने ते काम केलं. आजही आपण काशीला गेल्यानंतर त्या काशीच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला. तिथे 2 स्टॅच्यू आहेत, एक शंकराचार्यांचा आणि एक अहिल्याबाई होळकरांचा, त्या कॅरिडोरमध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कळतं की किती प्रचंड काम यांनी त्यावेळेस केलं असेल. आज असंख्य लोक उज्जैनला जातात. उज्जैनला जाताना महेश्वर नावाची एक सिटी लागते. त्या महेश्वराची भव्यता आणि दिव्यता जर बघितली ना नर्मदा किनारी, तर आपल्याला अहिल्याबाई होळकर समजतील. इंदोरला गेल्यावर इंदोरचे राजवाडे बघितल्यावर आपल्याला अहिल्याबाई होळकर समजतील. एवढंच नाही तर जेव्हा आपण केदारनाथला जातो ना, तेव्हा त्या केदारनाथमध्ये येणाऱ्या भाविकांना त्या धर्मशाळा अहिल्याबाई होळकरांनी बनवल्या होत्या. पाण्याची कुंड तिथं निर्माण केली होती पिण्यासाठी, कारण की तिथं 24 तास बर्फ पडायचा. अशा या परिस्थितीमध्ये किती प्रचंड काम केलं असेल. अहिल्याबाई होळकरांना समजणं खरंच अवघड आहे. आज काय झालंय, आज समाजाने महापुरुषांना जातीपातीमध्ये विघडले. ह्या धनगरांच्या, हे दलितांचे, हे मराठ्यांचे, हे माळ्यांचे, अशा परिस्थितीमध्ये महापुरुष अडकलेत. त्यांना बाहेर जर काढायचं असेल ना, तर देव देश धर्म याचा विचार करून समाजासाठी त्यांनी काय केलंय हे समाजाला सांगता आलं पाहिजे. अहिल्याबाई होळकरांची ही 301वी जयंती आहे. ह्या जयंतीनिमित्ताने आपण छोटंसं काम केलं पाहिजे. आपल्या घराघरामध्ये ह्या दिवशी आपण आपल्या मुलांना अहिल्याबाई होळकरांविषयी सांगितलं पाहिजे. नसेल आपल्याकडे पुस्तक, पण आपल्याकडे मोबाईल आहेत, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, अनेक ठिकाणी माहिती मिळेल. ती आपल्या मुलांना आपण त्यांना सांगता आली पाहिजे. तरच अहिल्याबाई होळकरांना नमस्कार केल्यासारखं होईल. गेल्या वर्षी 300व्या जयंतीनिमित्ताने आमचे आदरणीय धनंजयभाई चंद्रात्रे यांनी शिवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांच्यावर एक डायरी बनवली होती आणि ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यातनं अहिल्याबाई होळकरांचं जीवन कळेल. एवढंच नाही तर त्यांच्यावर एक छोटीशी पुस्तिकाही बनवली होती आणि ती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अशा प्रकारे जयंती खऱ्या अर्थाने साजरी झाली पाहिजे. आजच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकरांना पुन्हा एकदा शतशः कोटी कोटी प्रणाम.